महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बिलोली तालुक्यात परवान्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचे अवैध वाळू उत्खनन। महाराष्ट्र टुडे मराठीच्या वतीने वाळूघाटाचे स्टिंग ऑपरेशन करून तक्रार। कारवाई नावालाच नंतर मांडवली। स्थानिक तहसील प्रशासन वाळू माफियांचा दोस्ताना। दोषी आढळल्यास रेती घाटाचे परवाने रद्द करण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे। लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे। निवेदनानुसार मांजरा नदीपात्रातील सगरोळी, गंजगाव आणि बोळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे। पोकलँड आणि जेसीबी सारख्या यंत्रांचा वापर करून दिवसरात्र वाळू काढली जात असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे मागील 15 दिवसांपूर्वी कारवाई होऊनही पुन्हा अवैध उपसा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या भागात 25 पेक्षा अधिक हायवा वाहनाद्वारे वाळूची वाहतूक होत असून एका परवान्यावर अनेक वेळा ट्रिप करून शासनाची फसवणूक केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे। यामुळे शासनाला मोठा महसुली तोटा सहन करावा लागत आहे। दरम्यान नदीपात्रात खोल खड्डे करून पर्यावरणीय संतुलन बिघडवले जात आहे। याचा परिणाम शेतजमिनी, भूजल पातळी आणि नैसर्गिक प्रवाहावर होत असून स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। तहसील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताची शक्यता व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निपक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित वाळूघाटाचे परवाने रद्द करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अवैध वाळू उपसा व वाहतूक तात्काळ बंद करावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। याप्रसंगी महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक मेहबूब शेख, महाराष्ट्र टुडे मराठीचे मराठवाडा समन्वयक किरण सदावर्ते, सहकारी वरिष्ठ पत्रकार कुलदीप जोंधळे, विशाल गायकवाड, स्थानिक सहकारी पत्रकार उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती ज्यावेळेस आम्हाला मिळाली, तर आमच्या टीमवर्कने जे जिल्ह्यातील बिलोली तालुका आहे त्या ठिकाणी सगरोळी, गंजगाव आणि बोळेगाव असे 3 या परिसरामध्ये वाळूचे घाट आहेत। पण शासनाची फसवणूक करून ज्या पद्धतीनं तिथं वाळू उपसा होत आहे, फसवणूक म्हणू शकतो आपण, किंवा स्थानिक जे महसूल प्रशासन आहे त्यांच्या संगनमताने जे मोठ्या प्रमाणावर तिथं वाळू उपसा होत आहे, तर ते आमच्याकडे पूर्ण त्याचे एव्हिडन्स पुरावे आहेत। कशा पद्धतीने ते शासनाची म्हणजे जिल्हा प्रशासनाची, महसूल प्रशासनाची फसवणूक करून लाखो रुपये, कोट्यावधी रुपयाचा जे गौण खनिजाचं उत्खनन करत आहे ते प्रत्यक्ष आमच्याकडे त्याचे शूटिंग आहे, कॅमेरा, व्हिडिओ आहेत। आणि सध्या आम्ही नांदेडचे उपजिल्हाधिकारी आंबेकर सरांना एक तक्रार दिली आहे की स्थानिक जे आहे महसूल प्रशासन त्यांना वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। म्हणून आज उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नांदेड यांना एका तक्रारद्वारे, निवेदनाद्वारे एक तक्रार देण्यात आली की या ठिकाणी म्हणजे कारवाई व्हावी, यासाठी एक तक्रार दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत किरण सदावर्ते, संतोष प्रचंड, बिलोली, नांदेड।